नमस्कार. आज आपण कालसर्प दोषाबद्दल माहिती करून घेणार आहोत. कालसर्प दोष म्हणजे काय? आता तर आपण चला पाहूया कालसर्प दोष म्हणजे काय. मी आपल्याला या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता. ही आपली कुंडली आहे. कुंडलीमध्ये ज्या वेळेला राहू आणि केतू कोणत्याही भावात असेल, जसं की राहू केतू हे कुंडलीमध्ये समोरासमोर बसलेले असतात. कुंडलीच्या ज्या वेळेला या साईडला किंवा या साईडला आपले इतर ग्रह येतात त्यावेळेला कालसर्प दोष तयार होतो. कालसर्प दोषामध्ये तसे पाहायला गेले तर 12 दोष आहेत, ज्यामध्ये अनंत, कलिकी, वासुकी, शंखपाल, पद्य, महापद्य असे अनेक दोष आहेत. जसं की तुमच्या कुंडलीमध्ये समजा राहू द्वितीय स्थानामध्ये बसलेला आहे आणि केतू जर अष्टम स्थानामध्ये बसलेला आहे आणि या बाजूमध्ये जर किंवा या बाजूमध्ये जर एखादा जेव्हा या स्थानामध्ये किंवा या स्थानामध्ये तुमचे बाकीचे सगळे ग्रह बसले तर त्यावेळेला कालसर्प दोष तयार होतो. धन्यवाद.